आता आपण करणार आहोत शून्याची वजाबाकी। तर पहा 8000 वजा 2543। आपण काय करतो, वजाबाकी करत असताना शून्यातनं 3 जात नाही, म्हणून काय करायचं, शेजारच्या कोण घ्यायचा, परत शेजारी नसला तर त्याच्या शेजारच्या कोण, नसला तर त्याच्या शेजारी, असं करताना मग इथून काय करतो, 1 काढतो इथं टाकतो, इथून पुन्हा 1 काढतो इथं टाकतो, इथून 1 काढतो इथं टाकतो। यापेक्षा अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आता सांगणार आहे। काय करायचं, याच्यावर घाट मारायची, हा अंक किती आहे 8, इथं लिहायचा 7 आणि पुढं प्रत्येक शून्यावर 9 लिहायचं, शेवटचा शून्य येईपर्यंत। शेवटचा शून्य आला की तो कट करायचा आणि त्याच्या डोक्यावर 10 लिहायचं। आता बघा बरं, 10 मधून 3 गेले खाली राहिले 7, 9 मधून 4 गेले खाली राहिले 5, 9 मधून 5 गेले खाली राहिले 4, 7 मधून 2 गेले खाली राहिले 5। झालं उत्तर, आहे की नाही सोप्या पद्धतीनं। आता आपण कितीही मोठं उदाहरण असू द्या, दुसरं एक उदाहरण पाहूया। पहा 60,000 वजा 25,479 हे उदाहरण आहे। हे पण उदाहरण पहा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, फक्त 6 खोडायचा, त्यातला 1 काढायचा, म्हणजे या ठिकाणी राहतात 5 आणि प्रत्येक शून्याच्या डोक्यावर 9 लिहायचा। लिहा बरं, फक्त शेवटचा शून्य आला की त्याच्या डोक्यावर मात्र 10 लिहायचा आणि वजाबाकी करायची। 10 मधनं 9 गेले खाली राहिला 1, 9 मधनं 7 गेले खाली राहिले 2, 9 मधनं 4 गेले खाली राहिले 5, 9 मधनं 5 गेले खाली राहिले 4, 5 मधनं 2 गेले खाली राहिले 3। आहे का नाही? किती सोप्या पद्धतीनं आपण लवकरात लवकर अशा पद्धतीची कोणतीही उदाहरणे सोडवू शकतो।